बोला. नाही, मला सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचं आणि मुंबईच्या विकासाच्या नुकसानी गप्पा मारतात. अडाणी सोबत बोलतो अडाणीचं धारावीचं कॉन्ट्रॅक्ट महाविकास आघाडी सरकारच्या काळातलंच आहे. जरा माहिती घ्या. किती खोटं नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह हे केशवजी, पुन्हा एकदा आपण मुद्द्यापासून फारच करतोय. आपण जरा थांबूया. मी पुन्हा एकदा संदीपजींकडे जाणार आहे, कारण हा आज आपला विषय नाहीये. संदीपजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने मराठी लोकांना गाफील राहू नका, नाहीतर भविष्यामध्ये कदाचित जी शेवटची निवडणूक असेल असं म्हणलंय, नक्की कारण काय आहे तुमच्या दृष्टीने, मनसेच्या दृष्टीने? मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की ज्या पद्धतीने मतदारसंघ तयार होत आहेत, परप्रांतीयांची संख्या एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून तिकडे मतदारसंघ बनवायचे, या पद्धतीचं घाणेरडं राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे. आज आपण बघितलं तर जो गुजरातला जोडलेला जो पट्टा आहे, तिकडनं जे गुजराती लोकांची संख्या जी तिथे, आता केशवजी मी मध्ये बोललो का? केशवजी मी तुमच्यामध्ये बोललो का? मी तुमच्याकडे येते केशवजी. माझ्यामध्ये बोलायचं नाही. केशवजी एक क्षण थांबा. बोलायचं नाही. ज्या पद्धतीने यांचे आमदार कोण आहेत, पियुष गोयल कसे काय तिकडनं निवडून येतात, गुजराती म्हणून कसं काय निवडून येतो, कसे गुजरात्यांना तिकीट देतात? मला केशवजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आणि संदीपजी तुम्हाला दोघांनाही मला प्रश्न विचारायचा आहे की कुठेतरी मराठी विरुद्ध गुजराती किंवा परप्रांतीय किंवा हिंदू मुस्लिम असे सगळे मुद्दे सातत्याने निवडणुकांमध्ये गरजेचेच आहेत का? कारण याच मुद्द्यांवरनं कुठे ना कुठेतरी निवडणुका सातत्याने लढवल्या जातात. एक मिनिट, मला पहिला उत्तर देऊ दे. मला उत्तर देऊ दे ना. मला उत्तर देता मला अतुल लोंढे मध्ये बोलत होते. केशवजी थोडं थांबूया. तुमच्या लक्षात संदीप देशपांडे यांचं उत्तर करणं होऊ देत. आपण पुन्हा केशवजी आणि अतुलजी कृपया थांबा, नाही तर मला तुम्हाला क्षणभर म्यूट करायला लागेल. आधी आपण संदीप देशपांडेंचं उत्तर घेऊया. तुम्ही विदाऊट भाजपा चर्चा करा. पूर्वी भावांचा याबद्दलचा एकांगीपण मला मान्य आहे. हे तुम्हाला असं म्हणायचं माझं एकांगी पद नाहीये. माझं असं म्हणणं आहे की त्यांचा विचारलेल्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया. वेळ काढून पुन्हा तुम्ही जास्त वेळ देताय. हे फार बरं, ठीक आहे. तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग मी संदीपजींकडे मध्ये बोलत होते. मी बोलत असताना मध्ये केशवजींच्या मध्ये मी बोललो. संदीपजी, मी तुम्हाला विनंती करते, आपण क्षणभर थांबा. त्यांच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर बाकी आहे. केशवजी बोला. मुळामध्ये असं आहे की भारतीय जनता ज्या धारावी टेंडरचा उल्लेख चाललाय, अतुल लोंढे म्हणजे फेक नॅरेटिव्ह किती करावं, ते धारावीचं टेंडर हे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आलं, ते तसंच पुढे गेलं. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने केलं ते चांगलं, दुसऱ्या सरकारने केलं तेच टेंडर तर मात्र वाईट. हा फेक नॅरेटिव्ह. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विकासाचे जे प्रकल्प आहेत, ज्या गतीने महाराष्ट्र पुढे येतो, जो काँग्रेसच्या काळाकडे मागे पडला होता, त्याची ओळीनं 10 उदाहरणं माझी द्यायची तयारी आहे. अतुल लोंढेंची ऐकायची तयारी आहे. केशवजी, आता आपण थांबूया. केशवजी, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये आता, मात्र मी तुम्हाला थांबवते. आता तुम्ही थांबा. अतुलजी कृपया आपण थांबा. आधी मी संदीपजींचं त्यांचं उत्तर पूर्ण करून घेते आणि शेवटी मी तुमच्याकडे येते. संदीपजी बोला. मी तुम्हाला सांगत होतो की ज्या पद्धतीने परप्रांतीयांची दादागिरी चालली आणि त्यांचे मतदारसंघ बनवले जात आहेत. आज बोरोली किंवा हा साईडचा जो पश्चिम उपनगराचा भाग आहे, आज तिकडनं जवळजवळ 26 हे परप्रांतीय नगरसेवक निवडून येतात, भारतीय जनता पक्षाचे आणि काँग्रेसचे मिळून. कसे हे मतदारसंघ तयार होतात परप्रांतीयांचे? आज न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये काय झालं, 50% वर परप्रांतीयांची संख्या घेतली आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तो तिथला महापौर, परप्रांतीय महापौर निवडून दिला. आज उद्या हीच परिस्थिती मुंबईमध्ये कशावर येणार नाही? आणि मग राज ठाकरे बोलतात ते काय चुकीचं बोलतात की आपण आवाज राहिला पाहिजे, तर मुंबई आता निघून जाईल मराठी माणसाच्या. हे जर ते बोलले तर कुठे चुकीचं बोलले? संदीपजी, मला असं वाटतं की तुमचा अत्यंत एक्सप्लेनेटरी आहे मुद्दा, आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्याच्यामुळे आता मी अतुलजींकडे जाते. अतुलजी, या दोन्ही प्रश्नांवरती तुम्ही